शालिमार ते रविवार कारंजा परिसरात महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री व उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार तसेच विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विभागात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली। शालिमार पासून मेन रोड, दहीपूल, फुलबाजार, बोरपट्टी ते रविवार कारंजा या प्रमुख मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेले हातगाडे व बेकायदेशीर स्टॉल महापालिकेने हटवले। अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना होणाऱ्या अडचणी आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारीचा संदर्भ घेऊन प्रशासनाने संयुक्त पथकासह कारवाई केली। या कारवाईत रस्त्यावरील जागा मोकळी करण्यात आली असून वाहतुकीस मोठा दिलासा मिळाला आहे। कारवाईत पश्चिम विभाग प्रमुख PS बागुल, संजय सूर्यवंशी, जगन्नाथ हमारे, शुभम खैरनार, दीपक जाधव, भूषण काळे, सुनील कदम, जावेद शेख, संतोष पवार, बाबू लांडगे यांनी सहभाग घेतला। आगामी काळात अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत असून रस्ते मोकळे झाल्यामुळे वाहतुकीची सुलभता वाढली आहे।